नमस्कार। आज जयपूरमध्ये कॉकरोच जनता पार्टी याचा जो संस्थापक आहे अभिजित दीप्ते, म्हणजे महाराष्ट्राचा लेख अभिजित, हा तिथं आज आंदोलन करत असताना त्याच्यावरती काही जणांनी हल्ला केला आणि त्याला मारहाण करायचा प्रयत्न झाला। त्याच्यानंतर ते जे मारहाण करणारे होते त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे। त्यावेळी सुद्धा अभिजित दीप्ते असं सांगत होता की त्यांना माफ करा, असं अभिजित दीप्ते सांगतोय। म्हणजे एका अर्थाने ही अहिंसेच्या मार्गाने चाललेली ही आंदोलन आहेत, याला कुठेतरी दालबोट लावण्याचा प्रयत्न केला जातोय का, असा प्रश्न आज या निमित्ताने निर्माण होतो। म्हणून मी मुद्दामून याच्यावरती आलेलो आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये आता कॉकरोच जनता पार्टीचे जे स्पोक्सपर्सन आहेत त्यांनी काही गोष्टी शेअर केल्या। ते म्हणतात की हा जो याच्यामध्ये ज्यांनी हल्ला केला तो गुज्जर नावाचा जो काही मुलगा आहे तो RSS शी संबंधित आहे। त्याचे काही स्क्रीनशॉट त्यांनी शेअर केलेले आहेत फेसबुकचे वगैरे। त्यामुळे याच्यामध्ये RSS आहेत असा प्रश्न त्यामुळे निर्माण झालेला आहे। आणि मुख्य म्हणजे या सगळ्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायला हवं की कुठेतरी मोदी घाबरलेत, राजा घाबरलाय आणि त्यामुळे त्याचे भक्तगण या पद्धतीचा मार्ग अवलंबतात आहेत का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि आपल्याला लक्षात येईल की या आंदोलनामध्ये सातत्याने युवा पिढी, तरुण मुलं ही स्वतःहून रस्त्यावर उतरताना दिसत आहेत। त्यांच्या पाठीला बॅगा दिसत आहेत अभ्यासाच्या, कॉलेजमधून आल्याच्या, ज्याला आपण सॅक म्हणतो, अशा पाठीला टांगलेल्या आहेत। अशा मोठ्या संख्येने मुलं येत असताना त्यांच्यावरती हल्ला करणं हे गंभीर आहे, पालकांच्या मनात धास्ती निर्माण करणार आहे आणि हे होता कामा नये। ही पोलिसांची जबाबदारी आहे, शासनाची जबाबदारी आहे। त्यामुळे आम्ही याचा निषेध करतो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिजित दीप्ते ज्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीने हे आंदोलन अहिंसक मार्गाने शांततेने चालायला पाहिजे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोनम वांगचूक संदर्भात सुद्धा याच पद्धतीने सरकारची भूमिका होती की त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं। ते सातत्याने अहिंसक आंदोलन करत असताना तिथे सुद्धा काही जणांनी मध्ये शिरून हे आंदोलन उधळून लावायचा प्रयत्न केला आणि मग त्याच्यामध्ये सोनम वांगचूक यांना अटक करण्याचं षडयंत्र रचलं गेलं। त्याच पद्धतीचं षडयंत्र इथे रचलं जाऊ शकतं अशी आम्हाला भीती आहे। म्हणून पोलिसांची आणि सरकारची जबाबदारी आहे आणि आपण सर्वांनी लक्ष ठेवायला पाहिजे। हे आंदोलन अहिंसकच राहायला पाहिजे, याला कुठेही गालबोट लागता कामा नये आणि या आंदोलनाला संरक्षण जायला पाहिजे। या महाराष्ट्राच्या मुलाच्या मागे आपण सर्वांनी उभं राहायला पाहिजे।